वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण MPSC मधले जे काही प्रिव्हियस क्वेश्चन असणार आहेत वयवारीचे ते बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? बघा, 5 वर्षापूर्वी 4 बहिणींच्या वयाची बेरीज आहे, किती वर्ष आहे? 80 वर्ष. पण ही किती वर्षापूर्वीची आहे? 5 वर्षापूर्वीची. तर मग यांची आजची बेरीज किती असेल? कारण प्रत्येकीचं वय किती किती वाढणार आहे? 4 बहिणी आहेत तर प्रत्येकीचं वय किती वाढणार आहे? 5 वाढणार आहे. म्हणजे टोटल 5×4 = 20 वाढणार आहे. म्हणजे त्या चौघीच्या आजच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 100 वर्ष. आज आलं. आपल्याला अजून 15 वर्षानंतर विचारलंय, मग प्रत्येकीचं वय 15 वाढणार आहे. अजून चार जणीचं 15 वाढेल, म्हणजे टोटल किती वाढेल? अजून 60 वाढेल. म्हणजे 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? तर 100 आणि हे 60 म्हणजे किती? 160 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 160 वर्ष. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, STMS ला विचारलाय, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. बघा, वडिलांचे वय आणि हे मुलाचे वय. तर वडिलांचे जे काय वय असणार आहे ते मुलाचे जे काय वय असणार आहे ते वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजे काय? तर वडिलांचं जर वय 3 असेल तर मुलाचं वय 1 असणार आहे. एक्स पकडायचं असेल तर 3x आणि x असणार आहे. 12 वर्षानंतर मग वडिलांचं वय 12 वर्षानंतर किती होईल? 3x + 12. आणि मुलाचं 12 वर्षानंतरचं वय किती होईल? x + 12. बरोबर आहे. तर 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्म होईल. म्हणले निम्म म्हणजे काय? तर वडिलांचं 2 असेल तर मुलाचं 1 असणार आहे. मग क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा. 3x + 12 = 2x + 24. इकडे 2x इकडे मायनसमध्ये येतील. 3x - 2x इकडे +12 इकडे मायनसमध्ये जातील. 3x मधून 2x गेले, x उरले. 24 मधून 12 गेले, 12. x ची जर व्हॅल्यू 12 आली तर विचारलंय काय? दोघांची आजचं वय. मग आजचं वय किती होतं वडिलांचं? 3x. मग 12 × 3 म्हणजे 36 आणि मुलाचं असणार आहे 12. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 36 आणि 12, जे काय असेल ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, शिरीन हा मिरियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 जण आहेत, एक शिरीन आहे आणि एक मरिया आहे. ASO प्रिलिम्सला विचारलेला क्वेश्चन आहे. ह्या दोघांमधला जो काही गॅप आहे हा 3 वर्षाचा गॅप आहे. 2 वर्षानंतर त्यांच्यातील वयाचं गुणोत्तर दिले किती? 5:6. पण हे जे काही रेशो आहे हा 2 वर्षानंतरचा आहे. पण आपल्याला माहिती आहे जो काही गॅप असणार आहे तो गॅप तर सारखाच असतो कधी जरी असला तरी. मग रेशो मध्ये सध्या गॅप किती वेळाचा आहे? 1चा आहे. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये किती वर्षांनी सांगितलंय? 3 वर्षांनी. मग 1 म्हणजे जर 3 असेल त्याच्यावर आपण शिरीनचं वय काढू शकतो. किती आहे? 5. 1 म्हणजे 3 तर 5 म्हणजे किती येईल? 15 वर्ष. आणि मारियाचं किती येणार आहे? 1 म्हणजे 3 तर 6 म्हणजे किती? 18 वर्ष. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले शिरीनचं आजचं वय किती? मग शिरीन 15 वर्षाचा आहे, पण कधीचा? हा रेशो 2 वर्षानंतरचा होता. मग 2 वर्षानंतर जर शिरीनचं वय 15 वर्ष असेल, आजचं किती असेल? 2 मायनस करा, म्हणून आजचं वय असणार 13 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 13, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंबाईन प्रिलिम्स 2019 ला विचारलाय, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला. 2 जण आहेत, एक अजय आहे आणि एक विकास आहे, आणि त्यांच्या आजच्या वयाचा रेशो आहे तो आहे 3:11. बघा पुढे, विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचं वय दिले तुम्हाला. आता बघा, मीनाचे जे काय वय आहे, मीनाचं वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर 85 वर्ष 7 वर्षांनी असेल तर मीनाचं आजचं वय किती असेल? 7 मायनस करा. 15 मधून 7 गेले, किती उरले? 8. आणि इतर राहिले किती? 7. म्हणजे मीनाचं जे आजचं वय भेटलं ते तुम्हाला भेटून गेलं. म्हणून मीनाचं जे आजचं वय असणार आहे ते मीनाचं आजचं वय असेल 78 वर्ष. मग आता ह्याच्यावर विकासचं वय भेटेल. विकास हा मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मग जर मीनाचं वय 78 वर्ष असेल तर विकासचं वय किती? 12 मायनस करा. 8 मधून 2 गेले 6, 7 मधून 1 गेला 6. म्हणून विकासचं सुद्धा आजचं वय भेटलं तुम्हाला. विकासचं आजचं वय आहे 66 वर्ष. मग रेशो मध्ये विकासचं वय किती आहे? x पकडा, 11x आणि 3x. रेशो मध्ये विकास आहे 11x आणि क्वेश्चन मध्ये आपली व्हॅल्यू माहिती आहे त्याची 66 आहे. जर 11x म्हणजे 66 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? 66/11 म्हणजे 6. जर x ची व्हॅल्यू 6 आली त्याच्यावर अजयचं वय भेटेल. अजयचं वय होतं 3x. 3 × 6 म्हणजे अजय किती आला? 18 वर्षाचा. पुढे वाचा, अजयच्या वडिलांचं वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे, तर अजयच्या वडिलांचं वय विचारले. मग मला सांगा, अजयचं वय तुम्हाला माहिती आहे किती आहे? 18 वर्ष. आणि वडील ह्याच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहेत, त्याच्यात 25 ऍड करा, वडिलांचं वय भेटून जाईल. 8 आणि 5 13, हातचा 1 3 आणि 4. म्हणून वडिलांचं जे काय आजचं वय असणार ते 43 वर्ष असेल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 43 वर्ष, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंबाईन ग्रुप सी 2019 ला विचारलाय, स्वाती आणि प्रीतीच्या आजच्या वयाचा रेशो दिला. बघा, दोघी जणी आहेत, एक आहे स्वाती आणि दुसरी आहे प्रीती. आजच्या वयाचा रेशो आहे 3:5. 7 वर्षानंतर एक्स जर पकडलं 3x, स्वातीचं वय प्रीतीचं वय 5x. 7 वर्षानंतर किती होईल? +7 +7.
आणि 7 वर्षानंतरचा रेशो दिलाय किती 11:16. तिरकसमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा. 16 त्रिक 48x प्लस 16 सती 12 दर्शन इक्वल्स टू 11 पाची 55x प्लस 11 सती 77. मायनस मध्ये घाला. एकाले 48 तिकडे मायनस मध्ये जातील. 112 एकाले 77 तिकडे मायनस मध्ये येतील. 55x मायनस 48x. 112 मधून जर 77 गेले, 12तून 7 गेले 5 उरले, 10 मधून 7 गेले 3 उरले 35. इकडे 55 मधून जर 48 गेले तर किती उरतात बघा 7x. 35 म्हणजे 7x असेल तर x ची व्हॅल्यू किती 35/7 म्हणजे किती 5. जर x ची व्हॅल्यू 5 आली तर विचारले प्रतीचं आजचं वय. प्रतीचं आजचं वय किती होतं 5 रेशो मध्ये. तर 5 गुणिले 5 म्हणून प्रतीचं वय आलं किती 25 वर्ष. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 25. ऑप्शन नंबर सेकंड. हाच क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या रेशोनं करू शकता बघा. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचा रेशो तुम्हाला माहिती आहे. तो रेशो किती आहे 3:5. त्याच्यानंतर 7 वर्षानंतरचा त्यांचा रेशो दिलाय तुम्हाला किती 11:16. बघा गॅप सेम आहे का. 3 पासून 11 झालेत 8, 5 पासून 16 झालेत, गॅप सेम नाही. मग काय करा इथं बघा खाली किती वर्षानंतरचा रेशो आहे 7 वर्षानंतरचा. दोन्हीचंही 7-7 वर्षानंतरचा आहे म्हणून खाली 7-7 घ्या. आता काय करायचं हे तिरकस मध्ये गुणाकार करायचा. 16 गुणिले 3 किती 48 मायनस 11 गुणिले 5 किती 55 इक्वल्स टू आता खाली मल्टिप्लाय करा. 11 सती 77 मायनस 16 गुणिले 7 किती 16 सती 12 दर्शन. पॉझिटिव्ह डिफरन्स घ्या. 55 मधून 48 गेले किती उरले 7 उरले. 112 मधून 77 गेले किती उरतात 35 उरतात. जर 7 म्हणजे 35 असेल तर 1 म्हणजे किती 5. जर 1 म्हणजे 5 असेल तर प्रीतीचं विचारले प्रीतीचं रेशो मध्ये किती होतं 5 होतं म्हणून 5 म्हणजे किती तर 5 25. याही पद्धतीनं रेशो मेथड आपल्याला करता येतं. नेक्स्ट आहे एमपीएससी सीसीआर 2018 विचारलाय. सविता आणि कविता सेम या टाईपचा क्वेश्चन आहे. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचा रेशो आहे 3:4. 5 वर्षानंतरचा रेशो दिलाय दोघीचा किती 4:5. बघा गॅप सेम आहे. रेशो मध्ये एक ऍड झाले. रेशो मध्ये एक ऍड झाले आणि क्वेश्चन मध्ये किती वर्षानंतरचा रेशो आहे 5 वर्षानंतरचा. रेशो मध्ये 1चा ऍड आहे आणि वर्षामध्ये 5चा गॅप आहे. मग जर 1 म्हणजे 5 असेल तर विचारले काय सविता कविताची आजची वय. पहिलं जे रेशो होता तो आजचा वयाचा होता. 1 म्हणजे 5 असेल तर सविताचं आजचं वय किती 3 म्हणजे किती 3 15 आणि कविताचं किती येईल 1 म्हणजे 5 तर 4 म्हणजे किती 4 20. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 15 आणि 20 वर्ष. कुणाचं विचारलं बघा सविता आणि कविता. सविताचा आधी किती आहे 15 म्हणून 15 आणि 20 असेल. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट विचारलंय क्लरिकल मेन्स 2019 लाच विचारलाय. दोघं जण आहेत हरप्रीत आणि गुरप्रीत. आजच्या वयाचा रेशो दिलाय 11:9. 15 वर्षापूर्वीचा रेशो आहे बरोबर आहे किती 4:3. बेसिक न करायचं झालं तर हरप्रीतचा आजचं वय 11x गुरप्रीतचा आजचं वय 9x. 15 वर्षापूर्वी किती असेल पूर्वी म्हणलं तर मायनस करा -15 ह्याच्यातून बी -15 करा आणि 15 वर्षापूर्वीचा रेशो दिला किती 4:3. तिरकस मध्ये मल्टिप्लाय करा. 11 त्रिक 33x मायनस 15 त्रिक 45 इक्वल्स टू 4 9 36x मायनस 15 चौक 60. इकडले मायनस मध्ये आणा. 33x मायनस 36x इक्वल्स टू -60 प्लस 45. सॉल्व करा. 33 मधून 36 गेले -3x. 60 मधून 45 गेले -15. मायनस मायनस कटलं 3x म्हणजे 15 असेल तर x ची व्हॅल्यू 15/3 म्हणजे 5. जर x ची व्हॅल्यू 5 आली तर विचारले गुरप्रीतचा आजचं वय. रेशो आजच्याच वयाचा होता. गुरप्रीतचा आजचं वय किती आहे रेशो मध्ये 9 आहे. तर 9 गुणिले 5 म्हणजे किती 9 5 45. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 45 वर्ष. ऑप्शन नंबर सेकंड. धन्यवाद.